100 DMs येतात म्हणजे 100 ऑर्डर्स येतात तर असं नाही आहे. त्यातली एकच ऑर्डर कन्फर्म होते, ते पण खूप फॉलोअप घेतल्यानंतर. मला खूप जणींचे मेसेज येतात, की त्यांनासुद्धा घरून बिझनेस सुरू करायचा आहे. माझी मुलं लहान आहेत. मला प्रमाण सांगा, मला घरातून बिझनेस सुरू करायचा आहे. एका ताईने बिझनेस सुरू केला आहे, पण त्यांना ऑर्डर्स येत नाही आहे. तर आधी ठरवा तुम्हाला बिझनेस ऑनलाईन करायचा आहे का ऑफलाईन करायचा आहे. ऑनलाईन बिझनेस ग्रो करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन प्रेझेन्स खूप महत्त्वाचा आहे. Instagramवर अकाउंट तयार करा आणि तुमच्या प्रॉडक्टचे व्हिडिओ, फोटो माहिती शेअर करा, म्हणजे लोकांना तुमच्या प्रॉडक्टबद्दल माहिती पडेल आणि तेव्हा ते प्रॉडक्ट विकत घेतील. माझा थालीपीठ भाजणीचा स्मॉल बिझनेस आहे आणि मी एकाच प्रॉडक्टवर सध्या काम करते, कारण मी अजून काही डिजिटल स्किल्ससुद्धा शिकते. मी माझ्या स्किल्सवर सुद्धा काम करते. त्यामुळे मी आता प्रॉडक्ट वाढवायची घाई करत नाही आहे. मी हा बिझनेस सुरू केला होता साधारण 9-10 महिने होतील. जुलै महिन्यात सुरू केला होता. त्यानंतर काही महिने मी गॅप घेतला होता. माझा हात दुखत होता. 2 महिन्यांपासून मी सोशल मीडियावर म्हणजे Instagramवर थालीपीठ भाजणीचे फोटो, व्हिडिओ आणि माहिती शेअर करते आणि मला वाटलं नव्हतं ऑर्डर्स येतील. मला ऑर्डर्स आल्या. भरपूर DMs येतात आणि त्यातली एखादी ऑर्डर कन्फर्म होते. खूप फॉलोअप घ्यावा लागतो त्यासाठी सुद्धा. त्यामुळे कोणाचाही चालू बिझनेस बघून स्वतः बिझनेस सुरू करायची घाई करू नका. आधी त्याबद्दल माहिती काढून घ्या. एका ताईंचा मेसेज आहे, त्यांची मुलं लहान आहेत, त्यांना घरातून काम करायचं आहे. तर हो, तुम्ही घरातून काम करू शकता. प्रॉडक्ट तुम्ही घरात तयार करू शकता. पण ते प्रॉडक्ट तयार करण्यासाठी रॉ मटेरियल आणण्यासाठी तुम्हाला बाहेर जावं लागेल. पार्सल कुरिअर एजन्सीमध्ये द्यायला बाहेर जावं लागेल. पॅकिंग मटेरियल आणण्यासाठी तुम्हाला बाहेर जावं लागेल. त्यामुळे पूर्ण आधी माहिती काढून घ्या, त्यानंतर बिझनेस सुरू करा. मी जेव्हा Instagramवर व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली थालीपीठ भाजणीची, सुरुवातीला मला काहीच आयडिया नव्हती की मी कुरिअर कसं पाठवणार. मी कुरिअर एजन्सीमध्ये आणि पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करून आली. त्यानंतर मी ऑर्डर्स घ्यायला सुरुवात केली. मला खूप इन्क्वायरीज यायच्या DMमध्ये आणि त्यातली एखादी कन्फर्म व्हायची. सुरुवातीला पहिली ऑर्डर आली तेव्हा मी खूप खुश होते, कारण मला काहीच एक्सपिरियन्स नव्हता ऑनलाईन बिझनेसचा. तरीसुद्धा मी सुरुवात केली आणि ऑर्डर आली. त्याच्यामुळे मला खूप प्राऊड पण वाटत होतं स्वतःवर की मी करू शकले आणि त्यानंतर मी कंटिन्यू केला माझा बिझनेस. थांबले नाही. मी कंटिन्यू व्हिडिओ अपलोड करत होते, माहिती शेअर करत होते. थालीपीठ भाजणीची प्रोसेस मी शेअर करत होते. त्यामुळे ऑर्डर्स मिळायला मला मदत झाली. पण खरं सांगते, सोशल मीडियावरती जे दिसतं ते सगळं खरं असतं असं नाही आहे. 100 इन्क्वायरीज येतात, त्यातली एक ऑर्डर कन्फर्म होते. त्यामुळे लगेच दुसऱ्याचा बिझनेस बघून सुरुवात करायची घाई करू नका. सुरुवात करा, तुम्ही करू शकता, पण थोडी आधी माहिती काढून घ्या. त्यानंतर सुरुवात करा. मला सुद्धा आधी काहीच आयडिया नव्हती. मी सुरुवात केली, मला थोडा एक्सपिरियन्स आला. 1-2 ऑर्डर्स आले. त्याच्यानंतर मला एक्सपिरियन्स आल्यामुळे मी कंटिन्यू पुढे केला. पण मी अजून काही